नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज प्रॅक्टिस सेट 2.2 चा बेसचा स्टडी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। क्लास 9 मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाइन्स यामध्ये बेस ऑफ प्रॅक्टिस सेट 2.2 काय बेस आहे? सगळ्यात महत्त्वाचा थेरम, याला व्हेरी इम्पॉर्टंट थेरम म्हणून याला नोट डाउन करा। व्हेरी IMP थेरम। हा थेरम समजला म्हणजे यावरील तुम्हाला भरपूर गणिते सोडवता येतील। मित्रांनो, द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180। म्हणजे मित्रांनो की कोणता पण एक ट्रायंगल घेऊ आपण, ट्रायंगल सपोज दॅट आपण नाव देऊ त्याला ABC इज एनी ट्रायंगल, आणि प्रूव्ह करून द्यायचं आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल। म्हणजे अँगल A चं 3 डायमेन्शन नाव मला द्यायचं असेल तर मी देणार BAC प्लस अँगल B चं 3 डायमेन्शन नाव द्यायचं असेल तर देणार ABC प्लस अँगल C चं 3 डायमेन्शन नाव देणार ACB इज इक्वल टू 180 डिग्री। हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे। थोडक्यात मित्रांनो, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे। मग यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल। काय कन्स्ट्रक्शन करणार मित्रांनो? जेव्हा आपल्याला 180 असं मेजरमेंट दाखवायचं आहे 3 अँगल्सचं, तर आपण या ठिकाणी या ट्रायंगल ABCच्या साइड BC ला एक पॅरलल लाईन काढूया की जे व्हर्टेक्स A मधून जाईल। ओके, तर प्लीज आपण ही एक पॅरलल लाईन BC ला पॅरलल लाईन काढली, कन्स्ट्रक्शन आहे म्हणून डॉटेड लाईनने दाखवणार। सेम कॉन्सेप्ट इकडे बघा, आपण ह्या B ला पण तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी या BC लाईनला आपण पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे। या 2 लाईन पॅरलल आहेत। ऑटोमॅटिकली तुम्हाला AB ही एक ट्रान्सव्हर्सल दिसत आहे। मित्रांनो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। अशा 2 पॅरलल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल दिसल्याबरोबर तुम्हाला अल means alternate angle, co means corresponding angle, in means interior pair of angles दिसत आहेत, बरोबर? मग alternate angles are congruent, corresponding angles are congruent, interior pair of angles are supplementary। ह्यापैकी कोणती पण एक टेस्ट दाखवायची। अगदी ओपन एंडेड क्वेश्चन आहे मित्रांनो, तर आपल्याला जे सोपं वाटत असेल ती गोष्ट दाखवायची। ओके, मग कन्स्ट्रक्शनसाठी जे केलं, सपोज दॅट मी या ठिकाणी एक पॉइंट घेतो नारायणचा N आणि P। ओके, त्या BC लाईनला पॅरलल लाईनला नाव दिलं आपण। ओके, ड्रॉ लाईन NP passing through vertex A such that NAP are कोलिनियर। हे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो। तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर फिगरमध्ये तुम्हाला आता काय दिसत आहे? प्रूफसाठी पहिली स्टेप आपण यूज करणार। पहिली स्टेप काय?
line NP is parallel to the line BC and line AB is their ट्रान्सव्हर्सल. मित्रांनो, जर AB ही ट्रान्सव्हर्सल आहे तर मग तुम्हाला या ठिकाणी झेब्रा क्रॉस दिसतो आहे बघा. झेब्रा क्रॉस आहे ना मित्रांनो, म्हणजे हा जबडा, हा शेडेड अँगल दिसतो आहे तुम्हाला, हा वरचा जबडा आणि हा खालचा जबडा ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहे. म्हणजेच मित्रांनो अँगल NAB, मी इकडचा आधी घेतो इंटेरियर पेअर अँगल, त्याचं कारण समजेल तुम्हाला. अँगल ABC is congruent angle NAB. इक्वेशन नंबर फर्स्ट स्टेप आहे फर्स्ट इक्वेशन. काला फार महत्व आहे. अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स ऑफ टू पॅरलल लाईन्स. ओके, ग्रेट. अजून एक दुसरी फिगर बघा मित्रांनो. फिगर तीच आहे पण दुसऱ्या अँगलनं बघायचं आहे. या दोन लाईन पॅरलल आहेत. आता AC ही जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली, AC जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपल्याला जबडा असा दिसतो आहे बघा. सपोज दॅट मी याला अशा पद्धतीनं दाखवतो ब्लॅक कलरमध्ये. याचा अल्टरनेट अँगल हा येणार. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. लाईन आता पॅरलल त्याच लाईन आहेत, फक्त आपली ट्रान्सव्हर्सल ABच्या ऐवजी आपण ट्रान्सव्हर्सल AC घेऊया. लाईन NP is parallel to the line BC and line AC is their transversal. देन अल्टरनेट अँगलची एक जोडी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला. अँगल ACB is congruent angle C चा P म्हणजे सॉरी A म्हणजे PAC. इक्वेशन नंबर सेकंड. रिझन तेच, जसं अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स ऑफ टू पॅरलल लाईन्स. अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स इतकं शॉर्टकट पण लिहिलं तरी चालेल. आता बघा मित्रांनो, 1 आणि 2चे ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. चला करा ॲडिशन. ABC प्लस ACB. अँगल ABC प्लस अँगल ACB कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल म्हणू शकतो मित्रांनो. अँगल NAB प्लस अँगल PAC. मित्रांनो, समजा तुम्हाला पहिल्या स्टेपला कॉन्ग्रुएंट म्हणायचं असेल तर कॉन्ग्रुएंट म्हणा, परंतु नेक्स्ट स्टेपला आपल्याला दॅट इज म्हणता येईल. ओके, म्हणजे जे लागणार आहे आपल्याला ते मिळून जाईल. दॅट इज अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू अँगल NAB प्लस अँगल PAC. फार सुंदर. ओके, आता याचं ऑब्झर्वेशन करा मित्रांनो. तुम्हाला असं लक्षात येत आहे, सुपर. काय लक्षात येत आहे बघा, या ठिकाणी ABC दिसतो आहे का. ABC हा B अँगल आणि C म्हणजेच ACB. आता उरलेला अँगल आपला हा थर्ड आहे बरोबर. मग या दोन्ही बाजूला सपोज दॅट मी याला इक्वेशन नंबर 3 देतो. ओके, आणि या थर्डमध्ये आपण काय करूया, ॲडिंग अँगल A ऑन बोथ साइड्स. ॲडिंग अँगल BAC
BAC on both sides. पक्का? दम सोपा आहे. चला मग आधी इक्वेशन नंबर 3 ला ॲज इट इज लिहा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, अँगल ABC प्लस अँगल ACB, अँगल ACB is equal to angle NAB, angle NAB plus angle PAC, angle PAC. आपण हे इक्वेशन नंबर 3 ला ॲज इट इज लिहिलं आणि यामध्ये आपण अँगल BAC ला म्हणजे ह्या अँगलला ॲड करणार आहोत. समजा मित्रांनो, मी त्याला रेड कलरने दाखवतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हा जो अँगल आहे A, हा आपल्याला ॲड करायचा आहे. ओके, चला मग मित्रांनो त्याला ॲड करूया. ओके, अँगल प्लस अँगल BAC प्लस अँगल BAC. आता बघा, आपला TPTमध्ये काय आहे? BAC म्हणजे हा फर्स्ट, ABC म्हणजे हा आणि ACB म्हणजे हा. मी याला क्रमाने लिहून घेतो, चालेल ना मित्रांनो? आधी Aचं नाव, अँगल BAC प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB. मी रिअरेंज केलं. हा अँगल BAC फर्स्ट लिहिला आणि हे दोन्ही ॲज इट इज लिहिले. आता इकडे लक्ष द्या. अँगल NAB आणि PAC या दोघांची सम करा बरं. बघा, NAB प्लस PAC यांची सम मला असे नाही करता येणार. मी जर NAB आणि BAC ला जवळ लिहिलं तर मला सम करता येईल. ॲडिशनमध्ये मी थोडी रिअरेंज करतो. काय करेल मित्रांनो? अँगल NAB प्लस अँगल BAC यांना जवळ लिहिलं मी दोघांना. ओके, आणि अँगल PAC ला ॲज इट इज लिहिलेलं आहे. ओके फ्रेंड्स, आता फिगरकडे बघा. आता NAB प्लस BAC म्हणजे हा अँगल. ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स. आणि या दोघांची जी सम आहे ती तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे. हे ॲज इट इज आहे, मी ॲज इट इज काही लिहित नाही. आता या दोघांची सम तुम्हाला इथं दिसत आहे. अँगल ॲडिशन पॉस्च्युलेट करा. तुम्हाला अँगल कोणता मिळतो आहे? NAC. अँगल NAC प्लस अँगल PAC. ओके, दिस अँगल प्लस दिस PAC अँगल. ओके फ्रेंड्स, चालेल? ओके, काय मिळत आहे तुम्हाला? लिनियर पेअर ऑफ अँगल्स मिळत आहेत म्हणजे यांची दोघांची सम 180 डिग्री. ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणाचं मेजरमेंट आलं हे ॲज इट इज लिहिणार. अँगल BAC प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. हेन्स प्रूव्ड. किती सुंदर थेरम आहे मित्रांनो. ओके, हेन्स प्रूव्ड. प्लीज, आहे ना सोपं? नो, आता आपण इंटेरियर अँगल टेस्टचा स्टडी करणार. एकदम सोपी आहे, नीट समजून घ्या. आपल्याला इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड. आता या ठिकाणी या दोन पॅरलल लाईन आपल्याला दिलेल्या आहेत. ट्रान्सव्हर्सल XY ने त्या दोन पॅरलल लाईन्सना इंटरसेक्ट केलेला आहे, बरोबर? आता इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड. आता बघा, हा
ट्रान्सव्हर्सलच्या RHSचा हा एक अँगल घेऊ आपण आणि ट्रान्सव्हर्सलच्या RHSचा दुसरा अँगल हा घेऊ आपण. हे दोन्ही इंटेरियर अँगल्स तयार झालेले आहेत. क्लियर? इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स, लाइन AB and लाइन CD are two distinct lines, म्हणजे दोन वेगवेगळ्या लाइन्स आहेत. आर सप्लिमेंटरी म्हणजे यांची दोघांची सम 180. देन द टू लाइन्स आर पॅरलल, म्हणजे आपल्याला दोन लाइन पॅरलल म्हणजेच लाइन AB इज पॅरलल टू द लाइन CD हे दाखवायचं आहे. आणि गिव्हनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की लाइन XY is transversal of lines AB and line CD. Line AB and line CD. Okay. Intersects this transversal. Line XY is transversal of line AB and CD. Okay. हे आणि this transversal intersects the line AB at point P and line CD at point Q. हे आपल्याला दिलेलं आहे. हे वाक्य पण तुम्हाला लिहिता येईल. ओके, इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही. बरोबर? हे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला या ठिकाणी या दोन पॅरलल लाइन वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं दॅट इज मी या ठिकाणी म्हणेन की लाइन AB and line CD are two distinct lines. हे सगळ्यात महत्त्वाचं की दोन वेगवेगळ्या लाइन्स आहेत. बरोबर? आणि त्या दोन वेगवेगळ्या लाइन्स आपल्याला पॅरलल दाखवायच्या आहेत. आता प्रूफमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी अशा प्रकारचं जर प्रूफ असेल मित्रांनो, तर हे प्रूफ आपल्याला इनडायरेक्ट मेथडने प्रूफ करायचं आहे. ओके, बघूया. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी की इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे अजून एक महत्त्वाचं TPTच्या आधी एक काम करूया आपण. TPT आपल्याला प्रूफ ते तर दाखवायचंच आहे, यात अजिबात शंकाच नाही. पण आपल्याला अजून एक महत्त्वाचा सेकंड पॉईंट, जसा हा फर्स्ट पॉईंट गिव्हनमध्ये दिलेला आहे की इंटेरियर अँगल्स फॉर्म म्हणजे अँगल BPQ बघा प्लस हा P अँगल आणि हा PQD अँगल. अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे. मित्रांनो, हा पण कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि मग देन टू लाइन्स आर पॅरलल, म्हणजे टू प्रूव्ह करून द्यायचं आहे आपल्याला की लाइन AB इज पॅरलल टू द लाइन CD. मग प्रूफमध्ये अशा प्रकारचा थेरम आपल्याला इनडायरेक्ट मेथडनं प्रूव्ह करून द्यायचा आहे. मग वी कॅन प्रूव्ह दॅट दिस थेरम, वी कॅन प्रूव्ह दॅट दिस थेरम इन इनडायरेक्ट मेथड. अतिशय महत्त्वाचं, इनडायरेक्ट मेथड. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स. आता माझे सगळे मित्र प्रूफकडे लक्ष देतील. एकदम सोपं आणि बेस्ट आहे. इनडायरेक्ट मेथडमध्ये जे प्रूव्ह करायचं आहे ना आपल्याला, त्याचं उलटं अझूम करायचं. आपल्याला प्रूव्ह
पॅरलल आहेत असं दाखवायचं आहे तर आपण म्हणणार assume that line AB is not parallel to the line CD. Not parallel. AB is not parallel line CD. या पॅरलल नाहीत. सिंपल. मग पॅरलल नाही तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या लाईन कुठेतरी इंटरसेक्ट होतील. समजा मी ह्या AB लाईनला अशी ड्रॉ करणार, या CD लाईनला मी अशी ड्रॉ करणार. सिंपल. आणि बघा हा A पॉइंट आहे, इथं B आहे, तो पुढे जाऊन कुठेतरी या T पॉइंट पाशी इंटरसेक्ट करेल. तसा हा C पॉइंट आहे. ओके. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा हा B हा PQ तर आहेच, यामध्ये काही शंकाच नाही. ओके. हा P पॉइंट आहे तुमचा, हा Q पॉइंट आहे तुमचा. ओके. ही XY ट्रान्सव्हर्सल आहेच तुमची, सगळ्यात बेस्ट. पण या दोन लाईन कुठेतरी AB लाईन आणि CD लाईन, आता हा C पॉइंट इथं आहे, हा D इथं आहे आणि हा D कुठेतरी असा 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 जाणार आहे, असं 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 जाणार आहे, अशी फिगर. म्हणजे इथं T नाव दिलं, हेच ते इथे इंटरसेक्ट होत आहेत. आता हा अँगल आणि हा अँगल नीट लक्षात घ्या. गिव्हनमध्ये यांची दोघांची सम 180 आपल्याला दिलेली आहे. दोघांची सम बघा, P अँगल आणि Q अँगल यांची दोघांची सम गिव्हनमध्ये आपल्याला 180 दिलेली आहे. ओके. नॉट पॅरलल. ओके. म्हणून आपण असं म्हणता येईल देअरफॉर ओके लाईन AB नॉट पॅरलल म्हणून लाईन AB अँड लाईन CD intersects at point T. ओके. लागला सर इथं म्हणा as shown in the figure. As shown in the figure. फिगर आहे तुमच्या डोळ्यासमोर इथं. ओके. मग आता मित्रांनो आता ट्रायंगल तयार झाला. मग ट्रायंगल तयार झाला तर या ट्रायंगलचे 3 अँगल्स तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी. हा अँगल. ओके. म्हणजे आपल्याला रूल माहिती आहे. नाऊ वी हॅव द रूल. अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल T इज इक्वल टू 180 डिग्री. तिघांची सम 180 यायला पाहिजे. आता Pचं 3 डायमेन्शन नाव लिहायचं असेल तर TPQ. TPQ. Qचं 3 डायमेन्शन नाव लिहायचं असेल तर PQT. PQT. आणि Tचं 3 डायमेन्शन नाव लिहायचं असेल तर PTQ. PTQ. क्लियर. पण मित्रांनो BPQ आता बघा TPQ इज नथिंग बट BPQ. हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. बरोबर. मग मी या TPQच्या जागेवर हे लिहू शकतो अँगल BPQ प्लस PQT. आता बघा PQT म्हणजेच PQD हेच अँगल PQD प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. क्लियर. आता हे असं का लिहिलं, हे TPQच्या ऐवजी हे का लिहिलं, या PQTच्या ऐवजी हे काय लिहिलं, का लिहिलं, याचं रिझन इथं आहे मित्रांनो की PBT आर कोलिनियर. एक कॉन्सेप्ट तर झाला. दुसरा QDT आर कोलिनियर. सिंपल. बरोबर आहे मित्रांनो. आणि गिव्हनमध्ये आपल्याला दिलेला आहे, लक्षात घ्या, गिव्हनमध्ये आपल्याला या दोन अँगलची सम 180 दिलेली आहे. लागलं सर. फ्रॉम गिव्हन सेकंड म्हणूया याला. फ्रॉम गिव्हन सेकंड वी कॅन राईट हिअर फ्रॉम गिव्हन सेकंड. बघा गिव्हन सेकंडमध्ये
या दोघांची किंमत बी पी क्यू आणि पी क्यू डी या अँगलची सम आहे 180 प्लस अँगल हा पी टी क्यू ॲज इट इज सिंपल पी टी क्यू ॲज इट इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल पी टी क्यूचीच व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला आणि म्हणून ह्या 180ला आपण शिफ्ट करणार आर एच एसला. प्लस 180 जेव्हा आर एच एसला जाणार तेव्हा मायनस होणार म्हणजेच अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 मायनस 180. अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 0 डिग्री. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. पी टी क्यू इज इक्वल टू 0 डिग्री. मित्रांनो मग जर हा 0 डिग्रीचा अँगल आहे याचं मेजरमेंट जर 0 आहे याचं मेजरमेंट जर 0 आहे लक्षात घ्या. आता इकडं लक्ष देणार आहेत माझे मित्रांनो हा 90 डिग्रीचा अँगल आहे मान्य आहे क्लिअर. याचं मेजरमेंट थोडं कमी करतो मी 90 पेक्षा कमी केलं 70 अजून कमी करतो मी 60 अजून कमी करतो मी 40 30 20 10 आणि अगदी एकच लाईन होऊन जाईल तेव्हा त्यांच्यामधला अँगल 0 होऊन जाईल. म्हणजे दिस टू आता ह्या दोन लाईन म्हणूया आपण दिस टू लाईन्स आर डिफरंट व्हेन त्यांच्यामध्ये जेव्हा कोणत्या तरी मापाचा अँगल तयार झालेला असेल त्यावेळेस त्या डिफरंट लाईन आहेत पण त्यांच्यामधला अँगल जर 0 झाला तर त्या दोन डिस्टिंक्ट लाईन नाहीत तर ती एक आणि एकच लाईन आहे. म्हणून जर पी टी क्यू हा अँगल 0 डिग्रीचा झाला तर मी इथं म्हणेन देअरफॉर लाईन ए बी अँड लाईन सी डी लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट टू डिस्टिंक्ट लाईन्स. मग त्या दोन वेगवेगळ्या लाईन नाहीत म्हणजे ती एक आणि एकच लाईन आहे. आणि मग आपण जर इथं म्हटलेलं आहे अझूम दॅट लाईन ए बी इज नॉट पॅरलल टू द लाईन सी डी बरोबर. म्हणजेच काय देअरफॉर आवर अझम्पशन इज रॉंग. आपलं अझम्पशन चुकीचं आहे. लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट पॅरलल हे आपलं अझम्पशन चुकीचं आहे. म्हणून मी म्हणणार देअरफॉर लाईन ए बी इज पॅरलल टू द लाईन सी डी हेन्स प्रूव्ड. ओके फ्रेंड्स आहे ना सोपं. थोडं अल्टरनेट अँगल टेस्टचा स्टडी करू. बघा मित्रांनो अल्टरनेट अँगल टेस्टमध्ये आपल्याला इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड या ठिकाणी अँगल ए आणि अँगल बी हे दोन अँगल आपल्याला अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स दिलेले आहेत. If a pair of alternate angles formed by a transversal of two lines आता या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल समजा आपण हिला n नाव दिलं. n is the transversal of line L and M. ओके टू लाइन्स ओके आणि अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुअंट हे पण आपल्याला दिलेलं आहे बरोबर. मग आपण म्हणूया की या ठिकाणी फर्स्ट पॉइंट लाइन n इज ट्रान्सव्हर्सल कोणाची ऑफ लाइन L and लाइन N. आणि दुसरं महत्त्वाचं गिवन आपल्याला फार सुंदर दिलेलं आहे. इफ मीन्स गिवन अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुअंट म्हणजे अँगल ए is congruent to angle B. This is the most important given.
देन टू लाईन्स आर पॅरलल, म्हणजे आपल्याला लाईन L इज पॅरलल टू द लाईन M हे प्रूव्ह करून द्यायचं आहे. क्लिअर? मग चला मित्रांनो, आपण एक काम करूया. ह्या ठिकाणी प्रूफमध्ये आपल्याला पहिली गिवनची गोष्ट लिहावी लागेल की लाईन N इज ट्रान्सवर्सल ऑफ लाईन L अँड लाईन N. ओके, हे दिलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीवरून असं म्हणता येईल की जर हे असं आहे मित्रांनो, तर आपण एक तिसरा अँगल घेऊ इथं, हा C अँगल. आता अँगल A आणि अँगल C तुम्हाला लिनियर पेअर दिसते आहे. म्हणजेच मित्रांनो, एक नंबरची स्टेप आपण ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची की अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन नंबर फर्स्ट. व्हाय? लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर ऑफ अँगल्स, एवढंच म्हणा. त्यानंतर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला दिसत आहे. सेकंड पॉईंटसाठी सेकंड इक्वेशन तयार होईल. अँगल B प्लस अँगल C. ओके, लिनियर पेअर B आणि C नाही, हा सॉरी, A आहे हा मित्रांनो. हा A प्लस C ही लाईन आहे. अशी लाईन दिसते आहे तुम्हाला या ठिकाणी. आणि असे दोन अँगल, असा A आहे इथं आणि इथं C आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, कारण B आणि C हे इंटेरियर आहेत, ते लिनियर नाहीत. B आणि C इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज द इक्वेशन सेकंड. इथे लिहिणार इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स. बस एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग चला, आता तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी इक्वेशन 1ची RHS आणि इक्वेशन सेकंडची RHS इक्वल आहे. म्हणून LHS ऑफ फर्स्ट इज इक्वल टू LHS ऑफ सेकंड. मग चला मित्रांनो, देअरफॉर वी कॅन राईट हिअर अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल B प्लस अँगल C. ओके, इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल, C गेट कॅन्सल. म्हणजेच अँगल A इज इक्वल टू अँगल B. म्हणजेच काय, आपल्याला अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. आणि मग जर हे अँगल A आणि B जर कॉन्ग्रुएंट आहेत मित्रांनो, तर आपल्याला असं म्हणता येईल लाईन L इज पॅरलल टू द लाईन M. वाय? इथं रिझन काय देणार? इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. ओके फ्रेंड्स, हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. ओके फ्रेंड्स, मित्रांनो आता आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्टचा स्टडी करू. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल. आता या ठिकाणी तुम्हाला लाईन N इज ट्रान्सवर्सल ऑफ लाईन L अँड लाईन M. बरोबर. आणि इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल, कॉन्ग्रुएंट आपल्याला दिलेले आहेत ते, म्हणजेच अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B हे आपल्याला दिलेलं आहे. आणि देन टू लाईन्स आर पॅरलल, म्हणजे मागच्या गणिताप्रमाणेच आपल्याला, मागच्या थेरमप्रमाणेच आपल्याला लाईन L इज पॅरलल टू द लाईन M प्रूव्ह करून द्यायचं आहे. सिंपल. आता गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो की लाईन N इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाईन L
अँड लाईन एम. ओके, या ठिकाणी जर आपण एक तिसरा अँगल असा घेतला मित्रांनो, सपोज दॅट असा घेऊया आपण सी अँगल, तर तुम्हाला लिनियर पेअर दिसते आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ त्याला, आणि लिनियर पेअर ऑफ अँगल्स. ओके, आणि या इक्वेशन फर्स्टमध्ये मित्रांनो आपल्याला इंटिरियर पेअर पण करायची गरज नाही, पण समजा केली पण तरी तर आपल्याला या ठिकाणी ए इज कॉन्ग्रुएंट टू बी दिलेला आहे. ए इज कॉन्ग्रुएंट टू बी दिलेला आहे. म्हणजे जर मी या एच्या जागेवर बी टाकला, अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल ए आणि बी कुठून आणला मी, या ठिकाणी गिव्हनमध्ये अँगल ए इज इक्वल टू अँगल बी दिलेला आहे. ओके, आणि मग बी अँगल आणि सी अँगल हे इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आहेत मित्रांनो. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की लाईन एल इज पॅरलल टू द लाईन एम. ओके, इंटेरियर पेअर किंवा इंटेरियर अँगल टेस्ट म्हणूया, एकदम सिंपल. हेन्स प्रूव्ड फ्रेंड्स, लाईन एल इज पॅरलल टू द लाईन एम. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स जर आपल्याला हव्या असतील तर सबस्क्राईब करा, आणि काही अडचणी असतील अभ्यासाच्या संदर्भामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या कमेंट्स निश्चितच पाहिल्या जातील आणि त्या ठिकाणी सॉल्वसुद्धा केल्या जातील. थँक्यू फ्रेंड्स.